पण ही प्रॉपर आंब्याची झाड आहेत तशी. एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. इथलं हवामान मध्ये एकदम नॅचरल आहे. तर हा ट्रेक नाही केलं तर मग तुम्ही काहीच केलं नाही. नमस्कार, माझं नाव बाळू दुंदा मेमने. हे आडराईच्या आपण जंगलात आहे आता, आणि याला आडराई का म्हणतात? हे डोंगराच्या आडोशाला असल्यामुळे याला आडराईचं जंगल म्हणतात. आणि आडराईच्या सुरुवातीलाच हे भैरवनाथाचं मंदिर आहे, एक गावापासून 1 तासावरती. आणि अजून बरेच या जंगलामध्ये नाही का झाडांचे वैशिष्ट्य, तिथं धबधबे आहेत. तर लोकांनी हे पर्यटनाच्या बाबतीत नाही का कचरा वगैरे जपलं पाहिजे, कचरा नाही केला पाहिजे. पर्यटकांनी आणलेला कचरा परत आपापल्या बॅगेत न्यायला पाहिजे. मोठी मोठी झाडं आयुर्वेदिक पण आहेत, आपल्याला पाहिजे असेल तर दुसरी पण आहेत बघायची, म्हणजे औषधी किंवा धबधबे आहेत पुढे. पण आता पाऊस नाही. हे भैरवाचं मंदिर आहे. तुम्हाला जर नवस जर करायचं असेल कुठलाही पण, तर इथं तुम्ही करू शकता. ते नवस वगैरे तुम्हाला करायचं असेल ना, त्याच्यासाठी. किंवा तुम्हाला नाही का मूलबाळ वगैरे काही होत नसेल ना, तुम्ही इथे नवस करू शकता. आणि
वार असते रविवार मंदिराचा म्हणजे भैरवाचं. तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता इथं. तुम्ही नवस पूर्ण झाल्यावरती मग तुम्हाला काय जे द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. स्थानिक पण असतात, बाहेरचे पण असतात. आणि चैत्र महिन्यात त्याची यात्रा असते मोठी, तर तेव्हा बाहेरची पण पब्लिक असते, गावातली पण असते. गावातली तर सर्वच लहान मुलांसकट असतात इथं. भैरवाची. हो. वरती जर भैरोबाची आहे तर मग हे काय इकडं पण भैरोबाचं पाऊल खुणा म्हणजे वरती काय दगडावरती कोणी चढणार नाही त्याच्यावरती. शक्यतो इथूनच दर्शन घेतात लोक. वरती काय कोणी जात नाही. जो फक्त जो शेंदूर वगैरे लावा नाही का तोच फक्त वरती जाते. त्यात म्हणजे ज्याचा जो बघत असतो नाही का आमचं म्हणजे भक्ती करणारा तोच फक्त पूजा करणारा तोच करतोय. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या गाण्यावरून मला एकच आठवतंय की जीवन एकदाच आहे आणि तुमचा हा ट्रेक सुद्धा एकदाच होऊ शकतो. आणि तो जर तुम्ही जुन्नरमध्ये राहत असाल तर हा ट्रेक नाही केलं तर मग तुम्ही काहीच केलं नाही. म्हणजे ह्याचं जे सौंदर्य आहे ना त्याच्यासारखं सौंदर्य कुठेच नाही आहे मला तरी असं वाटतं. आणि आम्ही रात्री ज्या ठिकाणी राहिलो होतो खिरेश्वरमध्ये बाळूमामांच्या इथे, तिथे कॅम्पिंग केली आम्ही. बॉनफायर केलं, त्याच्यानंतर बार्बेक्यू केलं, खूप साऱ्या प्रकारचे फिश खाल्ले. म्हणजे खूप मजा आली आणि त्यांची टेस्ट वगैरे एवढी छान होती. तर माझ्यासोबत बाळूमामा आहेत. बाळूमामा काय सांगाल या पूर्ण आदळाईचा जो हे फॉरेस्ट आहे म्हणजे खूप असं म्हणजे बघण्यासारखं आहे नाही का. एकदम आलं काय एवढं प्रसन्न वाटतं नाही ते की सांगताच सोय नाही. इथलं हवामानमध्ये एकदम नॅचरल आहे पहिली गोष्ट. आणि थकवा यायला तर काहीच नाही इथं, पूर्ण फ्लॅट वे इथं. इथे कोणकोणत्या प्रकारची झाडं वगैरे आहेत. म्हणजे आता इथं येताना आपल्याला बरेच खूप मोठे असे म्हणजे जवळपास तुम्ही 10 जण जरी असे थांबले तर ते झाड कवर नाही होऊ शकत, एवढी मोठी झाडं आहेत. उंबराची आहेत, काही हिरडीची पण आहेत, आंब्याची आहेत. आणि हे म्हणजे भरपूर नाही का वेली पसरलेल्या आहेत त्या झाडांवरती. तर इथं काय दाखवायसारखं एवढं मोठं झाड नाही. पुढं दाखवू आपण. कोणत्या काळात हा ट्रेक करणं सोयीस्कर जाईल किंवा पर्यटकांनी इथं आल्यानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे? तर पावसाळ्यात तर लोक खूपच गर्दी करतात धबधब्यांमुळं. तर गाईड कंपल्सरी हवा असावा प्रत्येक ग्रुप बरोबर. लोक चुकतात, ह्या ग्रुपमधली लोक त्या ग्रुपमध्ये जातात, मग चुकमुक होते लोकांची नाही का. आणि परत धबधब्यांमध्ये घुसताना लोकांनी काळजी घेतली पाहिजे, एखाद्याचा अपघात पण होऊ शकतो. आणि गाईड प्रॉपर म्हणजे ते माहितीवाला असावा, नाहीतर त्याचा उपयोग काहीच होणार नाही. मग अपघात जर झाला तर सगळ्या गावकऱ्यांना ते सहन करावं लागतं. इथं गर्दी वाढते, पर्यटक वाढतात, पर्यटक खूप सारे इकडे येतात, खूप सारी गर्दी करतात. पण जे कचऱ्याचं प्रमाण आहे आता येताना आपण पाहिलं बराचसा कचरा, पाण्याच्या बॉटल्स वगैरे, प्लास्टिकचे रॅपर्स वगैरे सगळे पडलेले आहेत. तर यावरती सोल्युशन काय? आता चेकपोस्ट आम्ही बसवलेला आहे फॉरेस्टचा, तर त्याच्यामार्फत जे इन्कम होते तर त्याच पैशाच्या खर्चाने डस्टबिन वगैरे बसवले पाहिजे इथं. आणि किंवा अशा संस्था आहेत माझ्याकडं, तर आम्ही कचरा संवर्धन करतो या आडराई जंगलचा किंवा गडाचा. आणि फॉरेस्टनी काळजी घेतलीच पाहिजे.
या सगळ्या गोष्टींचं जतन केलं पाहिजे, क्लिनिनेस राहिली पाहिजे. आणि जर तुम्हाला हा ट्रेक एका परफेक्ट गाईडसोबत जर करायचा असेल तर तुम्ही बाळूमामांना नक्की कॉन्टॅक्ट करा. हां, आणि बाळूमामांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर बाळूमामा सांगा काय करायचं. आपलं तर गुगल मॅपला लोकेशन टाकलेलं आहे. भूषण हॉटेल टाकलं तर तिच्यात तुम्हाला कॉन्टॅक्ट भेटून जाईल. किंवा राहण्याची सोय, हे ॲक्टिव्हिटी नाही का काय असतील ते कॅम्पिंगच्या किंवा ट्रेकिंगच्या सर्व त्याच्यामध्ये डिटेल्स भेटून जातात. किंवा हरिश्चंद्रगडासाठी नाही का आपलं गाईडचं हे टाकले कॉन्टॅक्ट, तिच्यात जरी खिरेश्वरचं नाव टाकलं तरी खिरेश्वरचा पहिला नंबर माझाच असेल. मामा कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा. 9158540512 आणि हा सोपा नंबर आहे माझा. लोकांचा सांगितल्याबरोबरच पाठवून पुन्हा एकदा सांगतो 9158540512. दरवेळेस लोक आहे ना इथपर्यंत आड्राय म्हणजे लोकांना पूर्ण माहीतच नाही अजूनपर्यंत. पूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर पहिले व्हिडिओ जे 2021चे आहेत ते फुल ट्रेकचे आहेत आपले. आता इथून जी आताची पिढी आहे गाईड लोकांची त्यांना म्हणजे माहीतच नाही पुढं जंगल किती आहे काय किती नाही का, धबधबे किती आहेत. तर आपण पुढं जर गेलं ना असे अनेक धबधबे आहेत आणि पूर्ण ट्रेक अजून इथून 1 तासाच आहे. खाली धबधबेत दोन्ही एकत्र होतात. याच्या पुढे जर गेलं तर अजून चांगलं सौंदर्य दिसतंय. पुढं ती पायरींची वाट आहे तिथं वरती जायला रोहिदास शिखरला. आम्ही ते काळभैरी मंदिरमध्ये वरती जे रोहिदास शिखर म्हणतोय का, हरिश्चंद्रगडाचा तो पार्ट. हां, हरिश्चंद्रगडाला इकडं नाही का शॉर्टकट? ही पण वाट आहे ना, तारामती गळ आहे, ही पण गळ करू शकतो आपण आणि त्या वाटेनं पण वरती जाऊ शकतो ते पायरींच्या वाटेने. ह्या वाटेने खूप लोक कमी जातात. नाही, जे जुने ट्रेकर्स आहेत म्हणजे क्लाइंब करून वरती चढणारे तारामती गळीने तेच लोक इकडे जास्त वळतात घाटवाटा करणारे. आणि 2-2 दिवसात ट्रेक असतो त्यांचा. इकडेच मग कमी जंगलात. हो, एक स्टे इथं होणार तिथून स्टार्ट केल्यावरती आणि दुसरा गडावरती. आता आपण अडराई ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे. म्हणजे जी गुफा जिथे स्टे वगैरे करतात, आता त्याबद्दल आपल्याला बाळूमामा सांगतीलच. पण तुम्ही हा सगळा नजारा पाहू शकता. आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि माझ्या डोक्यावरती सूर्य आहे, पण तो सूर्यसुद्धा नाहीसा झालेला आहे टोटली. तुम्ही बघू शकता म्हणजे असं डोळ्यांमध्ये पण सामावणार नाही असं नेचर आपल्याला बघायला मिळतं इथे. तर बाळूमामा, ते जे शिखर दिसतंय त्याचं नाव काय आहे? रोहिदास शिखर. आणि इथून आपल्याला तिथे ट्रेक करता येतो? हां, करता येतो ना. इथून रस्ते हा समोरून हे पण आहे पायरींची वाट मी मग सांगितली. हां, तिथून रस्ते, तिथून डायरेक्ट शेंडी सुरगा, त्याच्यानंतर मग रोहिदास शिखर. ओके. आणि हे काय त्याचं दिसतंय? आपलं तारामती शिखर आहे डोंगराजवळ, म्हणजे हरिश्चंद्रगड. इथून पण हरिश्चंद्रला जाता येतं आपल्याला? हा पण ट्रेक होते तिथबीचा. हां, वरतून पण खाली उतरता येते आणि खालून पण वरती येता येते. आणि हे जे गुफेचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही आम्हाला खाली सांगत होता की तुम्ही आणता किंवा बाकीचे कोणीतरी आहेत जे गाईड इथले लोकल, तर तेच येऊन इथे फक्त स्टे करू शकतात, बाकी दुसरं कोणाचं असं?
हे होत नाही, माहिती डेअरिंग जर वगैरे. असेल तर येऊ शकतात, नाही हां. तर तसं बिना गाईडचं नाही येऊ शकत. म्हणजे आता हिवाळ्यात असा ह्याचा व्ह्यू आहे, पण जो पावसाळ्यात व्ह्यू कसा असतो त्याचा? पावसाळ्यात पूर्ण जंगल नाही का, हिरवं गवत बिवत सगळं हिरवं असते ना, आणि धबधबे वसंडून वाहतात इकडं नाही का, बघायसारखं एकदम निसर्ग आहे. आता आपल्याला येताना बरेच प्राण्यांचे ठसे दिसले पायाचे, तर ते कोणत्या प्राण्याचे होते? आपले काळवीट आहे, रानडुक्कर, हरण, एवढेच प्राणी तिकडं. तर पाहिलं तुम्ही, म्हणजे इथे आम्ही आता एकदम शांत बसलोय, असं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज वगैरे सगळे कानावरती येतात आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे कधीतरी तुम्ही सिटी सोडून असं गावाकडे येऊन किंवा ह्या जंगलात येऊन एकदा पहा, तो एक्सपिरियन्स खरंच अनदर लेवल आहे, माहिती आहे का. म्हणजे खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर. असेच तुम्हाला जर नवीन ट्रेक बघायचे असतील तर बाय माणूसला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि आम्ही पुढच्या भागात सुद्धा तुम्हाला भेटणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त बाय माणूस.